आज देशात आणि राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना घडत असून देशाचं वातावरण यामुळे ढवळून गेलेलं पाहायला मिळत आहे। पुण्यात सुद्धा राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी या घटनांचा निषेध नोंदवत आंदोलने केली आहेत। एकीकडे महिलांची सुरक्षा, त्यांचं संरक्षण यावर सगळीकडे चर्चा सुरू असतानाच पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून एका महिलेने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची बाब न्यूज अनकटकडे मांडली आहे। या महिलेच्या मदतीला धावून जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला गौंड यांनी या अन्यायाला वाचा फोडली आहे। प्रकार म्हणजे इथे आई माता मंदिर मार्केट यार्डच्या गंगाधामच्या भागामध्ये सदर ह्या ज्या महिला आहेत यांचं स्वतःच्या कष्टाने घेतलेली जागा आहे। त्या जागेवर यांचं बांधकाम सुरू आहे। तिथे राहणारी ही महिला, हिचा पती वयाच्या 16व्या वर्षापासून मार्केट यार्ड इथे हमालीचं काम करून कष्टाचा पैसा त्यांनी जमा करून त्या ठिकाणी जागा घेतली अर्धा गुंठा। तिथे आता त्यांनी बांधकाम काढलेलं आहे स्वतःच्या जागेवर। परंतु ह्या सदर महिलेच्या शेजारी राहणारा जो व्यक्ती आहे सोमनाथ पानसरे, या व्यक्तीची काही महिन्यांपासून 1 वर्ष 1.5 वर्षभरापासून सदर या महिलेवर 3 वर्ष झाले का 3 वर्षापासून सदर महिलेवर एक वाईट नजर होती हे तिला कायम जाणवत होतं आणि तिने त्या वाईट नजरेला कुठल्याही पद्धतीने ती बळी पडली नाही आणि त्याला तिने कधी त्या दृष्टीने बघितलं नाही। ती कायम त्याच्याबरोबर स्ट्रिक्ट राहिली। त्याचा वचपा काढून त्याचा बदला घेत त्यांनी सदर घराला बांधकाम करत असताना त्यांच्या पूर्ण घरादाराला अत्यंत वाईट परिस्थितीने तो आता त्रास देत आहे। सदर फॅमिली ही पूर्णपणे वैतागलेली आहे। त्याचबरोबर सदर ज्यांचं घर बांधण्याचं काम चालू आहे त्यांची बहीण देखील आहे। तिला देखील तिच्या वर्णावरून, तिच्या रंगावरून अगदी घाणेरड्या शिव्या, ज्या शिव्या आम्ही आता माईकवर बोलू शकत नाही, अशा पद्धतीने शिवीगाळ करून सदर फॅमिलीला टॉर्चर करण्याचं काम त्या सोमनाथ पानसरेचं सुरू आहे। परंतु मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला 4 वेळा NC दाखल करूनही त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही। सदर व्यक्तीकडून लिखापडी करून घेण्यात आलेली होती की इथून पुढे तो ह्या वर्षा नावाच्या महिलेला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही, तिला टॉर्चर करणार नाही। परंतु आज ताब्यात तरी माझ्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल करा असं म्हटलेलं आहे। आणि आज ही महिला काही दिवसांपूर्वी घर सोडून सुद्धा त्याला वैतागून निघून गेली होती तिची मुलं बाळ टाकून। त्यावेळेस 2 दिवसानंतर ती मिळून आली आणि पोलीस स्टेशनला ज्यावेळेस या गोष्टीची नोंद झाली त्यावेळेस त्यांनी लिहून दिलेलं आहे की परंतु या पोलीस स्टेशनमध्ये PSI शिसाळ आणि वेद पाठक नावाच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी सदर महिलेचा अपमान करून तिला पोलीस स्टेशन मधून वारंवार हाकलून दिलेला आहे। कुठल्याही पद्धतीची त्या आरोपीवर त्यांनी कारवाई केलेली नाही। त्याच्या विरोधात आज मी या ठिकाणी आलेले आहे। त्या महिलांशी तुम्ही बोलू शकता, त्यांना काय त्रास झालेला आहे? तिथे कंटिन्यू मेंटली टॉर्चर करतो हे सगळं सांगूनही ते असं हे वाग नाही। त्याला फक्त एवढीच इच्छा आहे की आपण बोलावं वगैरे, मी म्हणजे स्वतः त्याच्याशी बोलून वगैरे हे करा। अगोदर घराचं काम करण्यात त्याला सांगितलंही होतं असं आहे तर ठीक आहे, नाही म्हणला काही करा म्हणला, पण नंतरला त्याला जे काही करायचं होतं ते त्यांनी सुरूच ठेवले आणि स्वतःहून सगळं लिहूनही घेतलंय माझ्या, स्वतःहून लिहून दिलंय त्यांनी चौकीत। मी असं नाही करणार, त्याच्या वाईट नजरी बघणारही नाही, त्यांना फॅमिली मेंटली टॉर्चरही करणार नाही। माझ्या जरी केला तरी गुन्हा दाखल करा, पण तरी अजून काहीच झालेलं नाहीये त्याच्याबद्दल। आम्हाला आता अक्षरशः नोटीसही आलेली आहे घर पाडण्याची आणि तो तिथेही सांगतोय, अधिकाऱ्यांना सांगतो करून की त्याच्या घराला कारवाई नाही झाली तर अक्षरशः मी राखेल ओतून जाळून घेईल। तो ह्या म्हणजे खालच्या पातळीपर्यंत गेलाय का तर फक्त मला त्रास व्हावा म्हणून। अन्यायग्रस्त कुटुंब मानसिक तणावाखाली असून सोमनाथ पानसरे या व्यक्तीकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याची बाब या प्रकरणातून जाणवतीये। एकीकडे महिलांना सुरक्षा मिळवण्यासाठी कठोर कायद्याची मागणी देशभरातून होतीये, तर दुसरीकडे पोलिसांकडूनच अशा गुन्हेगार आणि महिलांबाबतीत असंवेदनशील प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्यात दिरंगाई होती। यातून उद्या महिलांचे बरे वाईट होऊन पुन्हा आंदोलन, कॅन्डल मार्च निघण्याआधीच पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी या प्रकरणातून होताना दिसतीये। 10 लाख रुपये खर्च काढून घर बांधायला स्टार्ट केलंय। आज तो 3 महिने झालं कामाला सुद्धा नाही जाते। इतकं क्रूर पुणे शहरामध्ये आज महिलांबरोबर या प्रकारचे अत्याचार सुरू आहेत। रोज हे अत्याचाराचं सत्र सुरू आहे, पण पोलीस स्टेशन कुठलीही दखल घेत नाही। पोलिसांना पगार पुरत नाहीये का? या शिसाळ आणि वेद पाठक या दोघांची मार्केट यार्ड मधून त्यांना निलंबन करण्यात यावं अशी मागणी मी आत्ताच्या आत्ता DCP आणि CP साहेबांकडे करत आहे।